पैठण न्यायालयाच्या वकील संघाची नुकतीच निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव या पदाची निवडणूक झाली। तर आपल्यासोबत वकील संघाचे उपाध्यक्ष धडाकेबाज वकील साहेब ॲडव्होकेट प्रवीण निवारे साहेब आहेत। प्रवीण निवारे साहेब, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही आपले अभिनंदन करतो। आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला जे उपाध्यक्षपद मिळाले त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रथम संभाजी समाचार न्यूज यांचे मी सगळ्यात पहिले तुमचे धन्यवाद मानतो। मी 2025 आणि 2026 22/12/2000 रोजी जो निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यामध्ये पैठण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यामध्ये शकील बागवान हे अध्यक्ष म्हणून घोषित झालेले आहे बिनविरोध। त्यामध्ये सचिव म्हणून सदाशिवराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे माझी सर्व सदस्य, सिनियर मंडळी, ज्युनियर मंडळी यांच्यावर सगळ्यांच्या समोर हसत खेळत त्यामध्ये वातावरणामध्ये पार पडलेल्या इलेक्शनमध्ये माझी उपाध्यक्षपदी निवड झाली। तसंच माझे सहसचिव म्हणून उद्धव नदन यांची निवड करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे देवेंद्र गावणे, इतर मॅडम यांचे सगळ्यांचे आमचे सगळं हे आहे RC बाबर किंवा बाबर साहेब दुसरे आमचे ते सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत। सर्वांचे बिनविरोध निवड झाले, कोणी त्यामध्ये सहभाग न नोंदवल्यामुळे आमची बिनविरोध निवड दसपुते साहेब यांचे सगळ्यांचे हे सिनियर मंडळी, ज्युनियर मंडळी यांच्या याने आम्हाला 25 आणि 26 साठी निवडून दिल्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार। त्याचप्रमाणे आम्ही उत्कृष्ट वर्षभर हा आपल्या वकील संघाचे कार्यकारिणीचे कामकाज पाहण्यासाठी जे आम्हाला त्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार मानतो। आता मुद्दा असा की आपली जी उपाध्यक्षपदी निवड झाली तर याच्यामध्ये आपण वकील संघाच्या आणि न्यायालयाच्या कामकाजामध्ये सुधारितपणा यावा यासाठी आपण काय काम करणार? यामध्ये जे ज्युनियर वकील लोक आहेत त्यांच्या ज्या काय समस्या असतील, सिनियर लोकांच्या मंडळीच्या जे कोर्टच्या कामकाज आहे त्या कामकाजाच्या अनुषंगाने जे काय आम्हाला उपाध्यक्ष म्हणून किंवा अध्यक्ष, सचिव म्हणून ज्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांच्या काय समस्या असतील ते जाणून घेणं किंवा त्यांच्या समस्यावर मात करून ते व्यवस्थित बेंच आणि बार यांचा समन्वय करून आम्हाला वर्षभर त्यांच्याशी संगनमत करून व्यवस्थित आम्हाला हे कार्य पार पाडायचं आहे। त्याच्यामुळे आमचा अजेंडाच असा आहे की ज्युनियर लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे। ज्या पद्धतीमध्ये ते आज रोजी आमचे बरेचसे ज्युनियर मुलं आता आलेले आहेत वकील बांधव, त्यांच्याही समस्या भरपूर आहेत, त्या सोडून आमचं प्रथम कर्तव्य आहे त्यामध्ये जे काय आम्हाला योगदान लागेल, सिनियर मंडळी सहकार लागेल ते आम्ही घेऊ। या माध्यमातून आपले पुनश्च एकदा संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो, आपले स्वागत करतो। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। धन्यवाद साहेब आपले।